तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर बेरोजगार शिक्षक. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन प्रश्न महाराष्ट्राची बेसिक प्रश्नसंच. त्यामधील प्रश्न पहिला, पालघर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला? पर्याय 1 ठाणे, पर्याय 2 रायगड, पर्याय 3 पालघर, पर्याय 4 मुंबई उपनगर. पालघर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे? तर पर्याय 1 बरोबर आहे, ठाणे. याचं स्पष्टीकरण, पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातून विभाजित करून निर्माण झाला. हा महाराष्ट्राचा 36वा जिल्हा आहे. निर्मितीची तारीख 1 ऑगस्ट 2014 आहे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? पर्याय 1 34, पर्याय 2 36, पर्याय 3 30, पर्याय 4 32. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे? उत्तर आहे पर्याय 1 34. आता याचं स्पष्टीकरण बघू आपण. महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. 34वी जिल्हा परिषद ही पालघर आहे. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा परिषद असते असे नाही. त्यासाठी अपवाद आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाही आहेत. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? पर्याय 1 358, पर्याय 2 351, पर्याय 3 365, पर्याय 4 340. महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? उत्तर आहे पर्याय 1 358. स्पष्टीकरण त्याचे पाहू शकता. महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहेत. पंचायत समित्या 351 आहेत आणि तालुका हे जिल्ह्याचे प्रशासकीय उपविभाग आहेत. प्रश्न चौथा, महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? पर्याय 1 29, पर्याय 2 27, पर्याय 3 30 आणि पर्याय 4 25. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? उत्तर बरोबर आहे 1 29. स्पष्टीकरण पाहूया आपण. महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत. 29वी महानगरपालिका जालना आहे. जालना महानगरपालिका मे 2023 मध्ये अस्तित्वात आलेली आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे आहेत? अ 7, ब 5, क 9, ड 6. याचं उत्तर आहे अ 7. महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. स्पष्टीकरण, महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. भारतात एकूण 62 कटक मंडळे आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कटक मंडळे आहेत. प्रश्न पुढचा पाहू. प्रश्न 6, सिंधुदुर्ग जिल्हा कधी निर्माण झाला? पर्याय अ 1 मे 1981, पर्याय ब 16 ऑगस्ट 1982, पर्याय क 1 जुलै 1998, पर्याय ड 1 ऑगस्ट 2014. त्याचं उत्तर आहे 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला. स्पष्टीकरण त्यासाठी पाहू आपण. सिंधुदुर्ग जिल्हा 1 मे 1981 रोजी निर्माण झाला. तो रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजित करून तयार झाला. जालना जिल्हाही त्याच दिवशी निर्माण झाला. म्हणजे 1 मे 1981 रोजी 2 जिल्हे निर्माण झाले, एक जालना आणि एक सिंधुदुर्ग. प्रश्न 7, लातूर जिल्हा कधी निर्माण झाला? पर्याय अ 16 ऑगस्ट 1982, पर्याय ब 1 मे 1981, पर्याय क 26 ऑगस्ट 1982, पर्याय ड 1 मे 1999. तर उत्तर अ 16 ऑगस्ट 1982. मित्रांनो, तुमच्या सोयीसाठी पर्याय 1 नंबरलाच उत्तरे ठेवलेली आहे शक्यतो करून. आता याचे स्पष्टीकरण बघू. लातूर जिल्हा 16 ऑगस्ट 1982 रोजी निर्माण झाला. तो उस्मानाबाद सध्याचं धाराशिव जिल्ह्यातून विभाजित करून तयार झाला. गडचिरोली जिल्हा 26 ऑगस्ट 1982 रोजी निर्माण झालेला आपल्याला पाहायला भेटतो. प्रश्न 8, वाशिम जिल्हा कधी निर्माण झाला? पर्याय अ 1 जुलै 1998, पर्याय ब 1 मे 1999, पर्याय क 1 ऑगस्ट 2014, पर्याय ड 16 ऑगस्ट 1982. याचं उत्तर मित्रांनो आहे अ 1 जुलै 1998 रोजी वाशिम जिल्हा निर्माण झाला. स्पष्टीकरण बघूया. वाशिम जिल्हा 1 जुलै 1998 रोजी निर्माण झाला. तो अकोला जिल्ह्यातून विभाजित करून तयार झाला. नंदुरबार जिल्हाही त्याच दिवशी निर्माण झाला. म्हणजे 1 जुलै 1998 रोजी दोन जिल्हे निर्माण झाले. एक तर वाशिम
आणि दुसरा नंदुरबार. प्रश्न 9वा, महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण होते? पर्याय अ शरद पवार, पर्याय ब वसंतराव नाईक, पर्याय क देवेंद्र फडणवीस, पर्याय ड यशवंतराव चव्हाण. तर उत्तर आहे मित्रांनो अ शरद पवार. स्पष्टीकरण पाहूया. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यांचे वय मुख्यमंत्री झाल्यावर 38 वर्ष होते. त्यांनी सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळलेली आहेत. प्रश्न 10वा, महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले कोण? अ वसंतराव नाईक, ब शरद पवार, 3 देवेंद्र फडणवीस, ड विलासराव देशमुख. याचं उत्तर आहे अ वसंतराव नाईक. स्पष्टीकरण पाहूया. वसंतराव नाईक सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले. त्यांचा कार्यकाळ 11 वर्षे 78 दिवस होता. देवेंद्र फडणवीस सर्वात कमी काळ 5 दिवस मुख्यमंत्री राहिले.